माळ घातल्यानंतर देव भेटेल का न भेटेल हे मला माहिती नाही, पण तुमचा संसार सुखाचा होईल एवढं मात्र गॅरंटी, अगदी 100% गॅरंटी. जर नको ते नाद नसतील तर पैसा खर्च होतोच कशाला. सकाळी जाताना डबा घेऊन जायचा, संध्याकाळी घरी आल्यावर बायकोच्या हातचं गरम गरम जेवायचं, कशाला पैसे खर्च होत आहे. अजून एक मला कळलं नाही, टी व्हीवर इतकी पिक्चर दिसतात तरी थिएटरमध्ये जाऊन बघतातच. मला खरंच काही काही गोष्ट अजून मला तर कळलं नाही वा. मी म्हटलं अहो काय तिकडे जाऊन काय बघायचं, एवढं कशा करता तिकडे जाता, ही घरी पण अगदी पहिला शो नसेल पण महिन्याने पुन्हा टी व्हीवर येतोच ना, बघा ना. नाही नाही म्हणले तुम्हाला काय त्यातलं कळतं आहे, पहिला शो फर्स्ट शो वर पोस्ट शो, तुमचाही शो आमचाही शो, सगळाचा शोच. पहिल्या तिकडेला 1000-2000 रुपये घालून आले, हा शो झाला. काय इथे काही नाही, नुसतं बटन दाबलं की तयार. मग कोणताही अगदी नामांकित सिनेमा असला तरी 1 महिन्याने 2 महिन्यांनी येतो, बघा ना. माझं म्हणणं कळलं का. जो विचारी आहे आणि जसं जसं तुम्ही माळ घालाल, हरिपाठ म्हणू लागाल, कीर्तन प्रवचनाला येऊन लागाल, त्याच्याकरता म्हातारं झालं आहे म्हणू नका, बिलकुल नाही. चुकीची समजूत आहे म्हाताऱ्या लोकांनी संसार करायचा. अरे हा आमचा परमार्थ एका 16 वर्षाच्या मुलांनी लिहिला आहे, म्हाताऱ्यांनी नाही. हे कळलं का नाही तुम्हाला, काही डोक्यात शिरतंय का नाही कधी. काय कोणी लिहिलं आहे, किती वय, 16, बरोबर आहे. तुकाराम महाराज सुद्धा लवकरच गेले, म्हणजे तारुण्यातच लिहिले सगळे अभंग. तेवढे नाथ महाराजांना आयुष्य भरपूर होतं, नामदेव महाराजांनाही भरपूर होतं. पण हा 16 वर्ष, शंकराचार्यांचं सुद्धा आयुष्य जास्ती काही नव्हतं. एवढ्या वयात त्यांनी एवढी ग्रंथसंपदा केली, एवढ्या उच्च पदाला जाऊन ही मंडळी पोचली. मग अमकं लागतं का तमकं लागतं असं काही नाही आहे. हां, संसार प्रत्येकाला आहेच आहे, कुणाला सुटला नाही. मुलं बाळं घरदार, आता बघा सगळ्यात अडकून आहे असं आहे. सहज बोलता बोलता आठवलं मला, जगद्गुरू शंकराचार्य घरातून निघाले तेव्हा आईने परवानगी दिली, पण एक म्हणाले शेवटच्या वेळेला तू ये. मग तेवढ्या आईच्या शब्दात तरी अडकावं लागलं ना. आले आले ते आता ज्ञानीपुरुष होते, सर्वदर्शी होते, त्यामुळे त्यांना बरोबर कळलं. आईने हाक मारल्यावरच धावत आले, आई बघ आलो हा मी तुझ्याकरता. म्हणजे मला सांगा, कुठेतरी जीव गुंतलेलाच असतो ना. नाही, एक पुढचं दृष्टांत देतो म्हणजे आणखीन कळेल. शाळेत गेल्यानंतर, जरा वयात आल्यानंतर शाळेत गेल्याशिवाय पर्याय नाही, आणि शाळेत गेल्यानंतर अभ्यास केल्याशिवाय पर्याय नाही. आहे का पर्याय. अभ्यासातून सुटाल केव्हा, अभ्यास न करून नाही, जेव्हा अभ्यास कराल तेव्हा अभ्यासातून सुटाल. तुम्ही लहानपणापासून भाषा ऐकताय, आम्ही सुद्धा. खेळायला जाऊ का, अभ्यास झाला का, होमवर्क कर, दाखव, झालं झालं जा आता. म्हणजे अभ्यासातून केव्हा सुटाल, अभ्यास कराल तेव्हा. तसं संसारातून केव्हा सुटाल,